नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पुढच्या 3 महिन्यात दंगली घडवायच्या आहेत। विशेष म्हणजे मराठवाड्यात त्यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केलाय। राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली होती, मात्र समितीचे अध्यक्ष सुधाकर शिंदे यांची नियुक्ती तडकाफडकी रद्द केल्यानं रिक्त असलेल्या पदाचा भार समाजावर पडला आहे। समितीला अध्यक्षच नसल्यानं धनगर आरक्षणाबाबत अभ्यास अहवाल प्रलंबित असून आरक्षणाचा प्रश्न तसाच भिजत पडलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी तरी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही। मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे। आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे। काहीही झाले तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। राज्यातील मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन निवडणूक आयोगाकडून केले गेले आहे। 10, 11, 17, 18 ऑगस्ट रोजी शिबिरे होतील। मतदारांची नावे गहाळ झाल्यावरून राजकीय पक्षांनी टीकेचे लक्ष केल्यानंतर आयोग ऍक्शन मोडवर आलाय। मतदार नोंदणीबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर 29 ऑगस्ट पर्यंत आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे। 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे। 6 ऑगस्ट रोजी मतदार प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे आणि त्याचा भाचा संचालक आशिष पाटोदकर यांचा फास आणखी आवळलाय। सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि आशिष पाटोदकर यांची आतापर्यंत 5,765 कोटी 24,20,000 रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे। या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे द्यावेत यासाठी MPID कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे। मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला प्रतिसाद मिळत नाही, लोक कमी होत आहेत, काही जण हिणवत आहेत, पण क्षेत्र कोणतेही असो मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत असा स्पष्ट इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला। ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, मागणीसाठी पुढील भूमिका अंतरवाली सराटीतील 29 ऑगस्टच्या मेळाव्यात जाहीर करू असे सूचक विधानही त्यांनी केले। साधारणतः 3.5 महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून दिवाळीनंतर या निवडणुका होतील असे एकंदरीत चित्र आहे। त्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा पहिला टप्प्यातील दौरा आज छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण होतोय। त्यानंतर 20 ऑगस्ट पासून ते विदर्भाच्या दौऱ्यावर राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला। या राड्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच कलगीतुरा रंगलाय। आता यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी गाडी रोखणारी जरांगेंची माणसं नव्हती तर ठाकरे आणि पवारांची होती असा दावा केलाय। वैनगंगा नळगंगा पाठोपाठ आता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नार पार गिरणा नदी खोऱ्यातून 10.64 TMC पाण्याचा वापर होणार आहे। यामुळे तब्बल 49,516 हेक्टर क्षेत्राला फायदा होईल। नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांची पिलावळ 100च्या आत राहील आणि महाविकास आघाडी 180च्या पुढे जाईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय। याबाबतची माहिती एका अहवालातून देण्यात आली असल्याचे पटोले म्हणाले आहेत। महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट सुरू झाली असल्याचे पटोले म्हणाले। लोकांच्या घामाचे पैसे हे बेरंगी लोक हडप करत असल्याचे म्हणत पटोलेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।